नमस्कार मित्रांनो. आज आपण प्रतिजैविक प्रतिकार प्रकरण 2 याविषयी बोलणार आहोत. मागच्या वेळेला आपण अँटीबायोटिक रेझिस्टन्स याची थोडक्यात आपण माहिती घेतली आणि तो आपण कसा टाळू शकतो आणि बेसिकली रेझिस्टन्स म्हणजे काय आणि कुठल्या जीवाणूंवर रेझिस्टन्स जास्त दिसून येतो याची आपण थोडक्यात माहिती घेतलेली. आपण आज त्याच विषयाला धरून भाग 2 वरती बोलणार आहोत. माझ्यासोबत नेहमीप्रमाणे डॉक्टर स्वप्न आहेत. ते त्यांचा व्ह्यू याबद्दलचा देतीलच. तर आपण आज न थांबता चालू करूया. तर प्राथमिकरित्या बघायला गेलं तर कधी अँटीबायोटिक्स घ्यावीत न? तर त्याचं थोडक्यात असं आहे की डॉक्टरांच्या सल्ल्याने म्हणजे स्वतःहून जाऊन कुठल्याही प्रकारचं अँटीबायोटिक फार्मसीमधून घेऊ नये. कारण 90% बऱ्याच वेळेला साधारण जी संक्रमणं होतात, इन्फेक्शन्स होतात, ती शक्यतो बॅक्टेरियल नसतात आणि ती व्हायरल ओरिजिनची असतात. त्याच्यामुळे आपली इम्युनिटी ही त्याच्यावरती सगळ्यात मोठी बेट आहे. आपण जर आपली इम्युनिटी चांगली ठेवली, आपण जर आहार व्यवस्थित केला आणि आपण जर रेस्ट केली, वि- आराम केला, तर कुठच्याही प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन शक्यतो 5 ते 7 दिवसामध्ये म्हणजे कॉमन जी आहे ती शक्यतो बरी होतात. त्याच्यामुळे अँटीबायोटिकचा आग्रह आपण डॉक्टरांकडे न करावा किंवा त्याहून पुढे जाऊन कुठल्याही प्रकारचं अँटीबायोटिक फार्मसीतून जाऊन न घ्यावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच अशा प्रकारची औषधं घ्यावीत आणि जर डॉक्टरांनी ती औषधं स्वतःहून दिली असतील याचा अर्थ त्यांना कुठेतरी बॅक्टेरियल इन्फेक्शन त्याचा ओरिजिन आहे असं वाटतंय आणि ते व्हायरल इन्फेक्शन नाही आहे. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की कुठलाही डॉक्टर 1 दिवसाच्या तापासाठी अँटीबायोटिक शक्यतो देणार नाही. त्याच्यामुळे त्याची काळजी डॉक्टर लोक घेतात. फक्त आपल्या बाजूनी आपण त्यांच्या सल्ल्यानेच चालावं ही अ, काळजी घेणं आवश्यक आहे. डॉक्टर स्वप्न आपल्याला काही याच्यात ऍड करायचं? हो, अगदीच बरोबर आहे. कारण वैद्यकीय सल्ला हा का महत्वाचा आहे? कारण ते तज्ज्ञ आहेत आणि त्यांना रुग्णाची जी काही परिस्थिती आहे, त्याचे काय सिम्पटम्स आहेत, व्हायरल असू शकतं का बॅक्टेरियल असू शकतं, ह्याची जास्त जाण आहे. त्याच्यामुळे डॉक्टरांवर विश्वास ठेवून जर त्यांनी तुम्हाला अँटीबायोटिक दिलं नसेल तर त्याचा आग्रह धरू नये. हल्ली असं पाहण्यात येतं की व्हायरल इन्फेक्शन असतं, पण पेशंट्स असं म्हणतात की नाही नाही, मला खूप त्रास होतोय आणि मला असं वाटतं की मला अँटीबायोटिक लागेल, तुम्ही प्लीज द्या ना मला अँटीबायोटिक. आता बऱ्याच औषधं डॉक्टर देत नाहीत, पण कधीतरी दबावाखाली येऊन डॉक्टरांना ते द्यावं लागतं. पण असं करू नका आणि जाणून घ्या की तुमचा आजार नक्की काय आहे, कोणत्या प्रकारच्या जंतूंचा तुम्हाला संसर्ग झाला असेल आणि त्या हिशोबाने डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढे जे काही आहे ती ट्रीटमेंट तुम्ही घ्या. शक्यतो आपल्याला अशी जी वेळ दिसते की डॉक्टरांवर दबाव निर्माण केला जातो अँटीबायोटिकचा, ते म्हणजे शक्यतो लहान मुलांच्या डॉक्टरांकडे. अगदीच बरोबर आहे. त्याच्यामुळे कारण आई काळजीत असते बऱ्याच वेळेला आणि तिला असं वाटतं की असं एखादं औषध द्यावं, मॅजिकल पिल आहे की ज्यांनी माझा मुलगा किंवा मुलगी एका तासामध्ये बरं व्हावं. पण ही जाणून घेण्यासारखी गोष्ट आहे की लहान मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा इट्स इट्स अ पार्ट ऑफ अ बिगर सायकल. त्याच्यामुळे जे काही संक्रमण त्याला होतील त्याच्यामुळे त्यांच्या जी इम्युनिटी आहे ती शिकत जाते आणि त्याच्या अनुषंगानेच कालांतराने अ, ती लहान मुलं मोठं झाल्यावर सुदृढ असे ॲडल्ट्स बनतात. त्याच्यामुळे आपल्याला ते जाणून घेणं गरजेचं आहे की काही प्रमाणात संक्रमण ही झालीच पाहिजे छोटी मोठी, जेणेकरून आपल्या इम्युनिटी शिकेल आणि निसर्गामध्ये सर्वाईव्ह व्हायला ती तयार होईल. तर अँटीबायोटिकच्या मागे लागू नका आणि जर देत असेल डॉक्टर याचा अर्थ नक्कीच
तो बॅक्टेरियाकडे पाहतोय आणि तो व्हायरसकडे पाहत नाहीये. अ, आता शक्यतो कधी टाळावीत हे आपण आधीच बोललेलो आहे. तर हे जे साधे साधे आजार असतात, शक्यतो आपल्याला समाजात दिसतात की सर्दी, खोकला, ताप, व्हायरल ताप. आणि हे लक्षात घेणं आवश्यक आहे की व्हायरसनी आलेला ताप हा शक्यतो खूप हाय फीवर असतो. त्याच्यामुळे अशा वेळेला नातेवाईक आणि रुग्ण हे कन्फ्यूज होतात, संभ्रमात पडतात आणि मग त्यांना असं वाटतं की एखादं औषध देऊन लगेच हा आजार दूर केला पाहिजे. तर तसं नसतं ते. व्हायरसेस ऑल्सो विल शो इट्स ओन सिमटम्स. तर असं नाही आहे की एखादा आजार जर व्हायरसनी झाला तर तो फक्त माइल्ड राहायला पाहिजे. इट कॅन गो ऑन टू मॉडरेट और सिव्हिअर ऑल्सो. पण एक लक्षात घालून घ्या की त्याचा व्हायरसनी असेल, जरी तो सिव्हिअर असेल, तरी अँटीबायोटिक इज नॉट द अँसर फॉर दॅट. त्याच्यामुळे हे जाणून घेणं गरजेचं आहे की अँटीबायोटिक इज नॉट अ अँसर फॉर ऑल इन्फेक्शन्स. आणि स्वतःची औषधं घेणे टाळा. हे तर आपण आधीच बोललेलो आहोत. पण परत परत सांगतोय की तसा काही विचार असेल किंवा आपल्या एखाद्या पेटीतलं औषध काढलं आणि घेतलं, तर हा जो प्रकार असतो घरातून की 6 महिन्यापूर्वी मला दिलेलं, आता माझ्या बायकोला तसं झालंय, मला वाटतंय, आणि मी लगेच ते अँटीबायोटिक चालू करतो. तर दोन केसेस मे लुक सिमिलर, पण त्याचं जे डायग्नॉसिस आहे ते कम्प्लिटली डिफरंट आणि ओरिजिन्स माइट बी कम्प्लिटली डिफरंट. तर ते लक्षात घेणं फार गरजेचं आहे. डॉक्टर स्वप्न, आपल्याला काही इथे या स्लाइड विषयी काही ऍड करायचं आहे? मला अजून एक गोष्ट खूप महत्वाची इथे सांगावीशी वाटते की अँटीबायोटिक हे एक प्रकारचं औषध आहे. आणि औषध ज्याला आता इंग्लिशमध्ये ड्रग्ज म्हणतो. तर ड्रग्ज ही सगळ्या माणसांच्या बाबतीत सारखीच ऍक्शन त्यांची होईल असं नसतं. एखाद्या माणसावर त्याचा म्हणजे उपाय म्हणून त्याचा वापर केला जाऊ शकतो, पण दुसऱ्या व्यक्तीला त्याचे आपण जे म्हणतो की अपायकारक गुण म्हणजे ज्याला आपण साईड इफेक्ट्स असं म्हणतो तेही होऊ शकतात. तर असं नाहीये की तुमच्या औषधांच्या पेटीत ती गोळी कोणाला तरी घरात दिली होती म्हणून तसेच सिमटम्स आले तर आपण त्यांना देऊया. तर त्याचे विपरीत परिणाम होण्याची सुद्धा शक्यता आहे. म्हणजे आपण प्रतिजैविक प्रतिकार हा भाग बघतोच आहोत, पण तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट जर झाले तर तुमचा जो काही आजार आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी त्रास सहन करावा लागणार आहे. तर तेही होता कामा नये याची काळजी आपण नक्कीच घेऊ शकतो. आणि जसं डॉक्टर अमय आधी म्हणाले की आपली जी शरीराची रोगप्रतिकार शक्ती ज्याला आपण इम्युनिटी आहे असं म्हणतो, तिला सुद्धा शिकवावं लागतं, तिला ट्रेन करावं लागतं. तर जेव्हा कुठल्याही व्यक्तीला व्हायरस किंवा बॅक्टेरियाचं संक्रमण होतं तेव्हा आपली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती शिकत जाते आणि त्यांचा प्रतिकार कसा करायचा याची सुद्धा तिथे धडे घेतले जातात शरीरामध्ये, जे आपल्याला कळत नाहीत. त्यामुळे ती जी नैसर्गिक प्रक्रिया आहे ती आपण शक्यतो थांबवू नये. आणि म्हणूनच वारंवार आम्ही दोघंही इथे सांगतोय की आपण डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे अँटीबायोटिक्स स्वतःहून घेऊ नये आणि आपल्या परिवाराला सुद्धा देऊ नये. आता मागे आपण मागच्या प्रकरणात बघितलंच होतं की ट्युबरक्युलोसिस, आपण त्याविषयी फार बोललो नव्हतो, पण इथे मला नमूद करावं असं वाटतं की भारतासारख्या देशामध्ये ट्युबरक्युलोसिस हा एक मोठी समस्या आहे. आणि झालंय काय की मागच्या वेळेला आपण म्हटल्याप्रमाणे की एखाद्या माणसाला अँटीबायोटिक जेव्हा चालू केलं जातं तेव्हा त्याला 2-3 दिवसामध्ये बरं वाटायला लागतं. आणि त्यामुळे त्याला असं वाटतं की माझा जो रोग आहे तो बरा झाला. पण तसं नसतं. एखाद्या भागाला स्टरलाइज करायला लागतं आणि विच माइट टेक मंथ्स टुगेदर टू डू दॅट. की अगदी शेवटचा जो बॅक्टेरिया आहे तो मारायला तुम्हाला एखादा औषध महिनोन महिने सुद्धा घ्यायला लागू शकतं. जरी तुम्हाला असं वाटत असेल वरवर की मी बरा आहे, तसं झालेलं नसतं. 4-6 महिने किंवा काही वेळेला त्याहून जास्त अशी ही ट्रीटमेंट असते. आणि होतं कसं की जेव्हा माणसाला क्षय होतो तेव्हा ही औषधं चालू केल्यानंतर त्याला पहिल्याच 7-10 दिवसामध्ये बरं वाटायला लागतं आणि त्याला असं वाटतं की मी ठीक झालो, आणि तो औषधं सोडतो. तर अशा वेळेला होतं काय की तो आजार इव्हेंच्युअली बळावतो आणि त्याचं रूपांतर हे मल्टी ड्रग रेझिस्टन्स, म्हणजे अनेक औषधांना रेझिस्टन्स, प्रतिकार, अशा स्वरूपाच्या एका बलाढ्य अशा समस्येला
त्याला तोंड द्यावं लागतं. आणि आजची स्थिती अशी आहे की आज आपल्या देशामध्ये मल्टी ड्रग रेझिस्टंट ट्युबरक्युलोसिस हा पसरतोय. आणि ती एक जागतिक समस्या सुद्धा आता झालेली आहे. आणि देशापुरतीच नुसती जागतिक समस्या सुद्धा झालेली आहे. तर त्याच्यामुळे पूर्ण ट्रीटमेंट ऑफ ट्युबरक्युलोसिस आता बदललेली आहे. त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा बदललेला आहे. आणि असं समजा की ट्युबरक्युलोसिस जो हातोहात बरा होत होता काही दशकांपूर्वी, तो आता तसा राहिलेला नाहीये. आणि ज्यांना त्याची लागण होते त्यांना त्याच्याशी लढा हा वर्षानुवर्ष सुद्धा द्यायला कधीतरी लागू शकतो. पण असं म्हणता म्हणता मी हेही सांगेन की मग तुम्ही असं म्हणा की माझा ह्याच्यामध्ये काय आहे? म्हणजे माझं काय चुकलं, तुमचं काही चुकलं नाही. फक्त तुम्ही एक करा की तुम्हाला दिलेल्या सल्ल्याने तुम्ही औषधं घ्यायला दिलेल्या वेळेपुरती जी काय आहे ती घ्या. आणि त्याच्याने तुम्ही या अख्ख्या महासागरात एक थेंबानी मदत करू शकता. तर हे फार गरजेचं आहे आणि आपल्या सगळ्या प्रयत्नांनीच हे होणार आहे. कारण आपण जेव्हा ही अवेअरनेस जो प्रकारचा समाजामध्ये आणू, तेव्हा ह्या प्रकारच्या केसेस ज्या असतात मल्टी ड्रग रेझिस्टंटच्या, त्या आपण इव्हेंच्युअली त्यांना कमी आणू शकू. तर इथे म्हटल्याप्रमाणे साधी साधी लघवीची इन्फेक्शन्स किंवा काही वेळेला हॉस्पिटलमध्ये जाऊन ज्यांना इन्फेक्शन, अशा प्रकारचं MRS या नावाचं विरुलंट म्हणजे अतिशय सिव्हिअर असं इन्फेक्शन, त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला एकच गोष्ट दिसून येते. आणि ती म्हणजे रेझिस्टन्स, रेझिस्टन्स आणि रेझिस्टन्स. आपली जी औषधं आहेत ती चालत नाहीत. आणि त्याच्यामुळे फार मोठ्या समस्याला हॉस्पिटल्स, डॉक्टर्स आणि इव्हेंच्युअली समाजाला आणि रुग्णांना किंमत मोजावी लागते. पैशाच्या रूपाने, ॲज फार एज अ मॅनपॉवर इज कन्सर्न, सगळ्या अर्थाने हे सगळं खूप अवघड होऊन बसतं. आणि ते म्हणून जाणून घेण्याची गरज आहे. आय थिंक डॉक्टर स्वप्ना, तुम्ही आता स्वच्छतेविषयी तुम्ही बोलू शकता या ठिकाणी. हो, निश्चितच. जसं आपण आता पाहिलं की कुठल्याही प्रकारची जेव्हा आपण ट्रीटमेंट घेतो म्हणजे अँटीबायोटिक्स म्हणा किंवा डॉक्टरकडे जाणं म्हणा, काही प्रकारचे निदान करण्यासाठी टेस्ट कराव्या लागतात. हे सगळं कसं आहे ना, हे तुमच्या खिशाला सुद्धा जड जाणाऱ्याच गोष्टी आहेत. आपण मान्य हे करायलाच हवं. आणि जसं डॉक्टर अमय म्हणाले, जशी ती ट्रीटमेंट जास्तीत जास्त क्लिष्ट होत जाते, म्हणजे जर बऱ्याच अँटीबायोटिक्सला प्रतिकार असेल तर आपल्याला अजून महागडी अँटीबायोटिक्स वापरावी लागतात. आणि त्यामुळे होणारा जो त्रास आहे, म्हणजे शारीरिक त्रास आहे, मानसिक त्रास आहे, आणि तुम्हाला फायनान्शियली सुद्धा त्रास होऊ शकतो. तुमच्या कुटुंबालाही त्याचा त्रास होतो, कारण घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर कुटुंबाला त्याची काळजी घ्यावी लागते आणि प्रत्येकालाच त्याची चिंता वाटत राहते. तर आता अ, मी थोडंसं इथे ह्या विषयी बोलण्याआधी क्षयरोगाविषयी सांगू इच्छिते की क्षयरोग हा संसर्गजन्य आहे, म्हणजे एका माणसापासून दुसऱ्या माणसाला पसरू शकतो. आणि टीबीचा जो जंतू आहे तो कसा आहे बघा, की जर एखाद्या व्यक्तीला टीबी झाला आहे आणि जर त्याचे जे काही अँटीबायोटिक्स आहेत त्याला प्रतिकार त्या जंतूला झालेला आहे आणि हा जंतू जर दुसऱ्या व्यक्तीच्या फुफ्फुसांमध्ये गेला तर त्याही व्यक्तीला ड्रग रेझिस्टन्स होणार आहे किंवा प्रतिजैविकाचा प्रतिकार होणार आहे. म्हणजे काय झालं आता, एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे जो जंतू प्रतिकार करणारा आहे तो पोचलेला आहे आणि असा तो पसरत जाऊ शकतो आणि अशा प्रकारे आजार बळावू शकतो. तर आता आपण बघूया की काही सोपे उपाय आहेत. आणि मला खात्री आहे की कोविड झाल्यानंतर हात धुण्याचं महत्व हे बऱ्याच अंशतः लोकांना समजलेलं आहे. कसं आहे माहिती का, ते अतिशय सोपं, स्वस्त आणि सुटसुटीत असा हा एक उपाय आहे. तो म्हणजे स्वच्छ हात धुणे. स्वच्छ हात धुणे हे जेवढं सोपं वाटतंय तेवढं खरं म्हणजे नाहीये. हात कसे धुवावेत याचे सुद्धा पाच एक स्टेप्स आहेत. म्हणजे व्यवस्थितपणे साबण लावून वाहत्या पाण्याखाली हात धुणं फार महत्वाचं आहे. हात धुवून झाल्यानंतर ते असेच ओले हात न ठेवता त्यांना सुकवणं गरजेचं आहे, जेणेकरून हातावर कोणत्याही प्रकारचे जंतू, बॅक्टेरिया असो, व्हायरस असो, ते टिकणार नाहीत. त्यानंतर
आपण संसर्गजन्य म्हणजे टीबी म्हणतो, हा रोग कसा पसरतो? लोक कुठेही खोकतात किंवा थुंकतात. त्यांनी काय होतं, त्या थुंकी वाटे तो जो जंतू आहे तो बाहेर पडतो, म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये येतो आणि दुसऱ्या माणसाकडे तो पोचू शकतो. तर हे जर आपल्याला रोखायचं असेल, तर आपल्याला काही, ज्याला आपण म्हणतो एटिकेट, मॅनर्स, काही पाळायला हवेत. की मला जर खोकला झाला असेल आणि मी जर बाहेर जाणार असेल तर मी मास्क वापरला पाहिजे, किंवा जर खोकला येत असेल तर रुमालामध्ये खोकलं पाहिजे, ना की बाहेर खोकत राहिलं पाहिजे. कारण आपल्याला दिसत नसणारे जंतू सर्वत्र पसरणार आहेत आणि आपल्याकडे आपला असलेला आजार दुसऱ्याला पोचणार आहे. तर हे आपण निश्चितपणे आपण हे टाळू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर सॅनिटायझर्स हल्ली वापरतात, तर जर तुम्हाला सॅनिटायझर वापरायचंच असेल, जर पाण्याची सोय नसेल, तर तुम्ही 70% अल्कोहोल असलेला सॅनिटायझर वापरा. ओके, लोक म्हणतात अल्कोहोल नको सॅनिटायझरमध्ये, पण मग जर अल्कोहोल नसेल तर त्या सॅनिटायझरचा इफेक्टिव्हनेस नसणार आहे, तुमचे जंतू जे आहेत हातावरचे ते मरणार नाहीत. पण अर्थात सॅनिटायझर ही हात धुण्याला हा ऑप्शन नाहीये. जर पाणी उपलब्ध नसेल तर त्या टेम्पररी त्या वेळापुरता तुम्ही सॅनिटायझर नक्कीच वापरू शकता. आणि त्याचीच पुढे, म्हणजे आता पुढे बोलतोय म्हणजे, की तुमचा जो औषधांचा कोर्स आहे हा, आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेचा पूर्ण कोर्स पूर्ण करा. मध्येच थांबवायचा नाहीये, आपल्याला बरं वाटलं तरी सुद्धा. जर थांबवायची तशी वेळच आली तर तुम्ही तरी सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेऊनच काही तो निर्णय घ्या. स्वतःची स्वतः अँटीबायोटिक्स फार्मासिस्टकडे जाऊन घेऊ नका. स्वतःच्या औषधाच्या पेटीमधली अँटीबायोटिक मागे दिलेली आता वापरतो म्हणून तशी वापरू नका, लोकाला आणि नातेवाईकांना देऊ नका. आणि स्वच्छता पाळा. आधीच म्हटल्याप्रमाणे मास्क वापरा, हात धुवा. आणि या प्रकाराने आपण रेझिस्टन्स बॅक्टेरियाचा अ, अ, त्याचा म्हणजे प्रसार जो आहे तो आपण थांबवू शकतो. त्याच्यामुळे ती एक, आणि डॉक्टरांवर कुठल्याही प्रकारचा दबाव आणू नका की मला या रोगासाठी आता तुम्ही अँटीबायोटिक द्याच. तर अशा कुठल्याही प्रकारचं मागणी न करता, आणि त्यांनी जर नाही म्हटलं तर त्याच्यावर विश्वास ठेवा की ते 5-7 दिवसामध्ये बरं होणार इन्फेक्शन आहे आणि ते बरं होईल, यावर विश्वास ठेवा. शेवटी ही सगळी जी मेडिसिन फील्ड आहे विश्वासावर चालतं, कारण त्याची ऑब्झर्वेशन सायंटिफिक आधी झालेली असतात आणि ते रिपीट होण्याची बऱ्याच वेळा प्रॉबॅबिलिटीज निर्माण झालेल्या असतात. म्हणूनच तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगत असतात की या रोगासाठी अँटीबायोटिकची गरज नाहीये, कारण त्यांनी तसं पाहिलेलं असतं कधीतरी, त्यांचे अनुभव असतात आणि म्हणूनच त्या प्रकारे ते वागत असतात. शेवटी सर्वांसाठी आव्हान एकच आहे की तुम्ही हे जो रेझिस्टन्स आहे हा तुम्ही रोखू शकता. आपल्या छोट्याशा कृतीने आपण रेझिस्टन्स रोखू शकतो आणि त्याचा जो अ, म्हणजे समाजातला प्रसार आहे तो आपण रोखू शकतो आणि सुरक्षित जीवन आपण जगू शकतो. कारण एक लक्षात घ्या की हा रेझिस्टन्स जो निर्माण झाला आहे हा पुढे जाऊन आपल्या पुढच्या पिढ्यांना हा त्रास देऊ शकतो. अजून 20 वर्षांनी आपल्याला असं जगायचं नाहीये की जिथे आपल्याला रेझिस्टन्सचा त्रास होईल. त्याच्यामुळे सर्वांसाठी आव्हान एकच आहे की आपण अँटीबायोटिक्स जी आहेत ही अतिशय काळजीपूर्वक वापरावीत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत किंवा बंद करावीत. पण डॉक्टर स्वप्ना, तर काही तुम्हाला ऍड करायचं असेल तर अ, या संदर्भात. अ, नाही, मला असं वाटतं की ह्याच्यातली जी शेवटची ओळ आहे तीच सर्वात महत्वाची आहे आपणा सर्वांसाठी. सगळ्यांनी आपण जागृत राहिलं पाहिजे, सजग राहिलं पाहिजे, आणि अशा प्रकारेच आपण सुरक्षित राहू शकतो. यामध्ये आपण इथेच थांबूया. एक छोटासा विषय घेतला पण त्याची ऍक्च्युली महती फार मोठी आहे. अ, अ, पण आमचा प्रयत्न होता की आपल्याला याद्वारे या विषयाविषयीची थोडीफार म्हणजे त्याची ते काय इन्साईट द्यावा. आणि आपले काही जर कमेंट्स असतील तर आपण जरूर ते खालती पोस्ट करावेत. अ, आपल्याला काही प्रश्न असतील या संदर्भातले तर आम्हाला ईमेल कळवा. ईमेल दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि आम्ही तुम्हाला जरूर त्याबद्दलचं रिप्लाय थोड्याच वेळात देऊ शकतो. अ, असं म्हणून मी आज इथे हे थांबवतो. या दोन सिरीज, प्रकरण 1 आणि प्रकरण 2,
डॉक्टर स्वप्ना, आपले आभार. धन्यवाद. आणि टू एव्हरी वन एल्स हु इज लिसनिंग, थँक यू व्हेरी मच. हॅव अ नाईस थँक्यू. डे. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.